नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे वाटाण्याची उसळ। त्यासाठी मी इथे एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड केला, सोबत कढीपत्ता सुद्धा। कांदा व्यवस्थित भाजला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली आणि व्यवस्थित तेलावरती फोडणी फ्राय केली। फोडणी व्यवस्थित रेडी झाली की मी यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केला आणि तेलावरती व्यवस्थित शिजवला। फोडणीला व्यवस्थित तेल सुटलं की त्यामध्ये मी शेंग आणि बटाटा ॲड केला आणि पाणी ॲड केलं आणि चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित शिजत ठेवलं। बटाटा शेंग शिजली व्यवस्थित की मी इथे वाफवून घेतलेले हिरवे वाटाणे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण इथे ॲड केलं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ शिजत ठेवलं। भाजी व्यवस्थित शिजली की मी वरून कोथिंबीर ॲड केली आणि ही अशा पद्धतीने आपली वाटाण्याची उसळ अगदी लग्नाच्या पंक्तीत असते ना त्या पद्धतीची तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।